मुसलमानाचं पुराण आहे, इंग्रजाचं बायबल, वेद तर आमचीच मत्ता, वेद विरोधी ब्राह्मण चाल. हे भगवंता तुझ्याकडून धर्म आला कोणता, ही सवाल आहे मुक्ताबाई साळव्यांचा, ही सवाल आहे मुक्ताबाई साळव्यांचा. लहुजी साळव्यांची शपथ घेऊया, लहुजी साळव्यांची शपथ घेऊया, ऋण फेडू मुक्ताबाईच त्यात लिवलं तेनं, जगणं हे तुमचं न आमचं, त्यात लिवलं तेनं, जगणं हे तुमचं न आमचं. पेशव्याच्या राजामध्ये माग मारावर अन्याय होई, तेल सिंदूर पाजून त्यांना जिवंत गाडल्या जाई. अरे गाई म्हशीच्या पेक्षा आम्हाला गाई म्हशीच्या पेक्षा आम्हाला मानदातनीच त्यात लिवलं तिनं, जगणं हे तुमचं न आमचं, त्यात लिवलं तिनं, जगणं हे तुमचं न आमचं. 15 फेब्रुवारी 1855 साली क्रांतिकारी निबंधनीला नाही कुणाला झाली. अरे बंडखोर म्हणे लोखंडबाई, बंडखोर म्हणे लोखंडबाई, कुठवर जायचं त्यात लिहिलं तिनं, जगणं हे तुमचं न आमचं, त्यात लिहिलं तिनं, जगणं हे तुमचं न आमचं. लहुजी साळव्यांची शपथ घेऊया, लहुजी साळव्यांची शपथ घेऊया, ऋण फेडू मुक्ताबाईच त्यात लिहिलं तिनं, जगणं हे तुमचं न आमचं, त्यात लिहिलं तिनं, जगणं हे तुमचं न आमचं, त्यात लिहिलं तिनं, जगणं हे तुमचं न आमचं. मुक्ताबाई साळव्यांचा, वीर लहुजी साळव्यांचा, अण्णाभाऊ साठेंचा, बाबासाहेब आंबेडकरांचा. अच्छा, या संत गाडगेबाबांच्या स्मृतिदिनानिमित्त, त्याचबरोबर भीमाबाई आंबेडकर बाबासाहेबांच्या मातोश्री यांच्याही स्मृतिदिनानिमित्त, त्याचबरोबर कष्टकऱ्यांचे नेते डॉक्टर बाबा आढाव यांच्याही स्मृतिनिमित्त, त्याचबरोबर साथी पन्नालाल सुराणा यांच्याही स्मृतिनिमित्त आजचा हा जो आदरांजली श्रद्धांजलीचा, त्यांच्या स्मृतींना आठवण करून जनतेपर्यंत पोचवण्याचा अण्णाभाऊ साठे स्मारक संस्था, नेहरू स्टेडियम पुणे, त्याचबरोबर दलित स्वयंसेवक संघाच्या वतीनं ज्या कार्यक्रमाचं इथं श्रद्धांजलीच्या आयोजन करण्यात आलं, त्याच्यामध्ये प्रमुख अतिथी म्हणून या कार्यक्रमासाठी आलेले सन्माननीय वक्ते, अभ्यासू, साहित्यिक, प्रबोधनकार डॉक्टरजी अविनाशजी कोल्हे, त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे स्मारक संस्था आणि दलित स्वयंसेवक संघाचे आजी माजी अध्यक्ष सन्माननीय दादासाहेब सोनवणे, त्याचबरोबर राजाभाऊ धडे संघप्रमुख, त्याचबरोबर कल्पतरू कलापथक कर्वेनगर पुणे राष्ट्रीय एकात्मता जनजागरणचे प्रोफेसर बाबासाहेब जाधव शाहीर, आणि नुकतंच जे गीत आत्ताच मुक्ता साळवेंच्यावरती ज्यांनी गायलं त्या विद्रोही कवयित्री सन्मान्य नकोसाताई लोखंडे या सर्व आणि इतर लहान थोर बंधू भगिनी चळवळीचे सर्व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत या महापुरुषांना, महामानवांना आदरांजली श्रद्धांजलीची सभेचं आयोजन इथं झालं. तेव्हा पुन्हा एकदा या महापुरुषांना, परिवर्तनवादी चळवळीच्या या भूमिपुत्रांना, भारतपुत्रांना या संघटनांच्या वतीनं आणि जमलेल्या कार्यकर्त्यांच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली वाहिलेली आहे. शब्दसुमनांची आणि वक्तव्याची
तीही इथून पुढे साजरी होईल एवढे बोलून मी त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो. धन्यवाद.